शुभप्रभात सर्वांना. वेलकम टू समरी ब्लॉग. आजचा न्यू व्हिडिओ आहे. माझ्या घराचं फ्रंट डोअर लावण्याचं काम चालू आहे. तर आज करण्यात येते आहे उंबरठा पूजा. त्यासाठी जाते आहे मी माझ्या फ्लॅटकडे. जसं की तुम्हाला माहितीच आहे, माझ्या नवीन घराचं काम चालू आहे आणि तिथे आज उंबरठा पूजा करायची आहे. व्हिडिओ पुढे नेण्याच्या आधी तुमच्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही मला 1K कंप्लीट करून दिले. तुमच्या प्रेमानेच आज 1K कंप्लीट झाले आहे. असंच मला वॉच टायमिंग वाढवण्यासाठी प्लीज मदत करा, प्लीज सपोर्ट करा. तर जाऊया आपण व्हिडिओ पुढे नेऊया. ओके. तर पूजेचं साहित्य मी घेऊन जाते आहे फ्लॅटकडे. पूजेला मी हळदी कुंकू अक्षदा वगैरे सर्व घेतलेलं आहे. आणि मेन म्हणजे वास्तुपुरुष, जो की उंबरठ्याच्या खाली दबलेला म्हणजे ठेवलेला जातो. त्यामध्ये पंचधातू, वास्तुपुरुष, सोने चांदी सगळं असतं. आता समृद्धीचे पप्पा करतायत उंबरठा पूजा. पहिले स्वच्छ पाण्याने उंबरठा धुवून घ्यायचा. मग हळदीमध्ये पाणी मिक्स करून हळदीचा लेप आपण त्या उंबरठ्याला लावूयात. कोणाला तुम्हाला माहिती नसेल तर या व्हिडिओमुळे तुम्हाला समजेल उंबरठा पूजा कशी करायची आहे. उंबरठा पूजाला हळदी कुंकू, कापूर आणि आरती, साखर, खडीसाखर, फूल, अगरबत्ती या सर्व गोष्टी आणि नारळ आणि लाल कपडा, लाल किंवा पिवळा कपडा चालेल. तर उंबरठा आपल्या घराचा जो फ्रंट डोअर आहे त्याची चौकट बसवण्याच्या आधी त्यामध्ये वास्तुपुरुष ठेवलेला जातो. वास्तुपुरुष हा जसं जमेल तसं आपल्या परिस्थितीनुसार पंचधातूचा किंवा सोन्याचा वास्तुपुरुष, चांदी, सोने, कांस्य, चांदी हे सगळ्या म्हणजे पंचधातू त्यामध्ये असतात, जे की हे उंबरठा जो लावलेला आहे त्याखाली ते ठेवलेले जातात. त्यामुळे ह्या गोष्टी नंतर जमत नाहीत. त्यामुळे जेव्हा घराचं काम चालू आहे तेव्हाच चौकटीच्या खाली हा ठेवावा. रेडीमेड फ्लॅट जे घेतात त्यांनी नंतर एक स्लाईड, एक फरशी काढून तिथे ठेवला तरी तो चालेल. तर हा आहे वास्तुपुरुष. मी पुढे दाखवलेला आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात ते पाहून घ्या तुम्ही. मी सोनाराकडनं घराचं काम चालू होतं तेव्हाच 2 वास्तुपुरुष घेतले होते. एक मी किचनमध्ये ठेवलेला आहे आणि एक उंबरठ्याच्या खाली ठेवलेला आहे. हे पहा समृद्धीचे पप्पा ठेवत आहेत आणि आम्ही तिथे स्पेस पण ठेवला आहे. ते नंतर परत एक मार्बलची स्लाईड तिथे लावल्या जाणार आहे, त्यामुळे आम्ही तेवढा स्पेस ठेवला आहे. त्यांनी हळदीचा लेप पूर्ण चौकटीला लावलेला आहे. हळदीचा लेप पूर्ण चौकटीला लावून नंतर हळदी कुंकू लावावे. मला काही प्रॉब्लेम असल्याच्या गोष्टीने सर्व पूजा समृद्धीच्या पप्पांनी केली आहे. समृद्धीचे पप्पा व्यवस्थितरित्या आता हे चांदी वगैरे सगळं तिथे ठेवत आहेत. जसं की मला वाटतं प्रत्येक स्त्रीचं पहिलं स्वप्न लग्नानंतर घर हेच असतं की आपलं स्वतःचं घर व्हावं. त्यामुळे आपण एवढा खर्च करून मित्रांनो स्वतःचं घर जेव्हा बांधतो तेव्हा खूप गोष्टी रीतीनुसार आपण सर्व गोष्टी पाळाव्यात आणि सर्व गोष्टी व्यवस्थित कराव्यात असं मला तरी वाटतं. आपण एवढं खर्च करायला लावतो, मग थोडक्यावरून आपण त्या गोष्टी नाही टाळाव्यात. आपल्या हिंदू धर्मामध्येच या गोष्टी होतात आणि या गोष्टीला फार महत्त्व पण आहे. मागील व्हिडिओ मी टाकला होता पूर्ण माझ्या घराचं काम कसं चालू आहे ते. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पहा. जसं की हा हॉल आहे आणि एक किचन आहे आणि 2 बेडरूम आहेत. आणि जो याच्या समोरचाच फ्लॅट आहे तो पण माझ्या बहिणीचाच आहे. आम्ही एक फ्लोअरच घेतलेला होता. समोरासमोर आमच्या दोघींचे पण घरं आहेत. आणि अचानक आज कॉल आलेला होता की आज चौकट बसवणार आहे. त्यामुळे मी खूप घाईगडबडीने सगळी तयारी करून आलेली होती.
आणि आमचा फ्रंट डोअर कसा आहे, त्याला काय काय साहित्य लावायला समृद्धीच्या पप्पाने घेतलं आहे ते पण पाहूया. या छोट्या छोट्या फिरक्या डोअरला लावायला घेतल्या आहेत खूप सुंदररित्या. खूप कॉस्टली आहेत मित्रांनो या पितळच्या. एक 300 रुपयाला पडलेली होती ही होलसेलमध्ये. आणि जो आतले डोअर आहेत ते मी सिंपलच घेतलेले आहेत, बेडरूमचे वगैरे ते असे आहेत. एक सेटच येतो हा पूर्ण डोअरचा, फ्रंट डोअरचा. आम्हाला 15,000ला सेटच पडला आहे आणि दरवाजा 40,000चा. हा बघा, हा सेट एक होता, मी हा एक चूज केलेला होता. आणि हे बघा, हे डोअरच्या कडी कोंडे वगैरे सर्व सेटच येतो हा. आणि डोअर हा सिलेक्ट केलेला आहे मी. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. हा सुरुवातीला असा असतो बनवलेला, नंतर हा पॉलिश करून घेतला जातो. सागाचा दरवाजा असल्यामुळे कॉस्टली आहे हा. 40,000चा पूर्ण पडला आहे ही चौकट जी आम्ही लावलेली आहे. आणि हे जे तुम्हाला वास्तुपुरुष म्हणत होते, कोणाला माहिती नसेल तर पाहून घ्या, असे असतात. आणि डोअर असा होणार आहे फ्रंट डोअर आमचा. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो प्लीज कमेंट्स करून सांगा. चॅनलला लाईक सबस्क्राईब प्लीज करा. न्यू असाल तर सबस्क्राईब खरंच प्लीज करा. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. बाय बाय, टेक केअर. पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये, भेटूया.